नमस्कार, मी रंजना बेडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अमरावती येथे सार्थक बहुउद्देशीय संस्था व विजया फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिवल जल्लोष 2017 चे आयोजन करण्यात आले होते। प्रथम दिवसभर शॉर्ट फिल्मचे सादरीकरण करून परीक्षकांनी त्यामधील उत्कृष्ट अशा शॉर्ट फिल्मची निवड केली। सिनेसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक पराग भावसार, कला दिग्दर्शक संजय खानजोडे परीक्षक म्हणून लाभले होते। त्या कॉन्टेस्टला मी जज करायसाठी आलोय। खूप बरं वाटतंय। विदर्भातल्या अत्यंत कमी पैशात त्रोटक उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या माणसांनी, मुलांनी अतिउत्तम कथानक घेऊन खूप चांगले शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत। ह्या शॉर्ट फिल्म करताना जर त्यांना मुबलक उपलब्धी मिळाल्या असत्या तर त्यांनी अजून चांगल्या शॉर्ट फिल्म्स केल्या असत्या। नक्कीच विदर्भातल्या नवीन कलावंतांना आणि या सगळ्या मंडळींना, विशेषतः या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे अशोक काळे यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। सायंकाळी विविध रंगारंग कार्यक्रमाची लज्जतदार मेजवानी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली। यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करून विजया फिल्मचे अशोक काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून त्याची पार्श्वभूमी विशद केली। एक विदर्भामध्ये एक सिनेसृष्टी तयार व्हावी। मुंबईची जी आहे ती आपली आहेच, परंतु कला ही सगळ्यात असते। खूप त्यांना वाटत असतं की आपणही कुठेतरी सिनेमात काम करावं। विशेषतः आतली जी आता सध्याची जी नवीन पिढी आहे त्यांना खूप वाटतं की आपण त्यांची कला त्यांची पुढे आणावी, परंतु संधी मिळत नाही। तर ही संधी देण्याचं काम आणि एक समांतर चित्रपट सृष्टी निर्माण होऊ शकते हे आपल्याला सांगायचं आहे। या निमित्ताने सर्व जनतेला मला हे सांगायचं आहे की या निमित्ताने आपल्याकडून ही चळवळ मोठी होऊ द्या। एकटा कोणी काही करू शकत नाही। आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हे सगळं होईल आणि प्लीज आपण हा प्रतिसाद द्या, कारण आपल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही। आपण जेव्हा प्रेम द्याल तेव्हाच इथले सिनेमा, इथले कलाकार मोठे होतील। विविध रंगारंग कार्यक्रमामध्ये नवतारुण्य कलाकारांनी गायन व नृत्य सादर केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरसाल नमुनेकार मंगेश ठाकरे यांनी केले। या कार्यक्रमामध्ये शॉर्ट फिल्मचे प्रथम बक्षीस मिलिंद ढोके यांनी दिग्दर्शित केलेल्या वेंजर्स या लघुचित्रपटाला मिळाले व द्वितीय पारितोषिक सूरज कुटे व उत्सव देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या झिरो या शॉर्ट फिल्मला मिळाले। तसेच तृतीय पारितोषिक जयंत तायवाडे व प्रशांत उज्जैनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या दवंडी या लघुचित्रपटाला मिळाले। तर प्रोत्साहनपर बक्षीस ब्रेकअप या लघुचित्रपटाला मिळाले। फर्स्ट प्राइज भेटलाय, छान वाटत आहे। इनफॅक्ट 13th अवॉर्ड आहे मला रिसेंटली भेटलाय। माझी फिल्म रिलीज होऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि हा 13वा अवॉर्ड मी रिसीव्ह करते आणि पहिला अवॉर्ड माझ्या अमरावतीच्या मातीतला आहे। अमरावतीतला पहिला अवॉर्ड रिसीव्ह करतो मी, सो त्यासाठी खूप छान वाटत आहे आणि बघू आता पुढे अजून काय होतं। बरं वाटतं की मी सिनेमा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आता आपल्या भागातील मंडळी ही वाटचाल करत आहेत त्यांना पहिली पाहिजे त्याचा प्लॅटफॉर्म म्हणून हा फेस्टिवल, असे फेस्टिवल्स बरेच लोकांनी घ्यावे। यातून चांगले कलाकार निर्मित व्हावे, चांगले तंत्रज्ञान निर्माण व्हावे अशी अपेक्षा मी करतो, जेणेकरून आम्हाला जे फीचर फिल्मसाठी लागणारं एक रॉ मटेरियल या माध्यमातून खूप चांगले सशक्त रूपात मिळतील। आणि या आयोजनाला आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला, भरपूर प्रतिसाद भेटला। आम्ही जवळपास 17 शॉर्ट फिल्म्स या वर्षी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे।
या कार्यक्रमाला कृषीप्रधान फिल्म्स अँड मीडियाचे कार्यकारी संचालक धीरज मानमोळे व कृषीप्रधान टीव्हीचे सल्लागार संपादक धीरज ढानके आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी विजया फिल्मचे अशोक काळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करून सर्वांना झिंगाट या गाण्यावर नाचून कार्यक्रमाची सांगता केली। अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती। आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर। आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार।